हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी संध्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या आपल्या साफसफाईच्या नवीन पॉडकास्टमध्ये. चला तर मग मंडळी, जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या आपल्या चर्चेला. मंडळी, तुम्हाला तर माहितीच असेल, ह्या भारताबाहेर राहणाऱ्या मॉमने आहे ना, नटव्या मॉम नाहीत, नटव्यांनी आहे ना नवीनच आता काहीतरी खेळ सुरू केला आहे. म्हणजे भारतीय संस्कृती, परंपरा, सणवार, रूढी रीती न ह्यांचा आहे ना, ह्यांनी 12 वाजवून टाकण्याचे ना खेळ चालू केलेत. म्हणजे ह्यांना किती पुळका आहे ना ह्या सगळ्या गोष्टीचा, हे आपल्याला दिसतोय. हे किती अभिमान बाळगतात भारतीय असण्याचा. आम्ही कसं किती छान छान करतो 7 समुद्र पार पलीकडे राहून. हे सगळं दाखवण्यासाठी ह्या बायका कुठल्या थराला जातील ना, हे सुद्धा आता हे दाखवायला लागलेत. म्हणजे हा अभिमान फक्त ना ह्यांचा बोलण्यापुरता आणि रील पुरता, व्लॉग पुरता आणि डॉलर कमवण्यापुरता आहे. ह्या वेळोवेळी हे सगळ्या गोष्टी प्रूफ करतच आल्यात. म्हणजे बघा ना, आता काल ज्या पद्धतीने त्या बोंबलीनी वडाची पूजा केली ना, खरं तर ती पूजा म्हणण्याच्या लायकीचीच नव्हती. आणि आज ही बाई आहे ना, तिच्यापेक्षा गई गुजरी एकदम थर्ड क्लास पद्धतीने सगळ्या बाबतीत आहे ना स्वतःचं पदार्पण करत आहे. म्हणजे बघा ना, ह्या बाईला ना स्वतःचं डोकं वापरायला शिकवा रे कोणीतरी. दुसऱ्याचं अजून किती खरकट खात बसणारेस ग, क्याले म्याले. गोड बोले, जरा तरी अक्कल हाय का नाही तुला? अरे काय माहिती काय करत असते तू. उद्या एखादं एवढं नटून थटून रोज काय करत असतेस ग तू? तुला जरा सुद्धा डोकंच वापरता येत नाही का स्वतःचं? उद्या एखादा उठून शेण खात बसला तर ही बाई ते सुद्धा कॉपी करायला बघणार, मागे पुढे बघणार नाही. मागच्या वेळी होळी कशी केली होती बघितलं ना तुम्ही? होळी कमी आणि ती शेकोटी जास्त वाटत होती. तेव्हा पण तिने त्या होळीचा तमाशा मांडून ठेवला होता आणि ह्यावेळी सुद्धा हिने तेच केलं. ही बाई ज्या शहरात ज्या देशात राहते ना, सारखं त्या देशाचं कौतुक करत असते, सारखं त्या देशाचं इतरांबरोबर स्पेशली भारताबरोबर कंपॅरिझन करत असते. भारतापेक्षा अमेरिकेमध्ये हे असं, अमेरिकेमध्ये ते तसं, अमेरिकेमध्ये हे असं चांगलं, भारतामध्ये हे चांगलंच नाही, असंच नाही तसंच नाही. सारखं हिच्या अमेरिकेच्या टिमक्या वाजवत असते ही नटवी. एक चान्स सोडत नाही भारताला मागे खेचण्याचा. मग मला सांगा, हिच्या ह्या एवढ्या मोठ्या प्रगत देशामध्ये एवढं सगळं आहे, साधं एक एक गोष्ट वडाचं झाड मिळत नाही का हो तुमच्या इथे? आणि एक साधी तुळस तर बाबा लांबच राहिलं. एवढ्या सगळ्या गोष्टी, एवढी सगळी रोपं मिळतात. मग तुम्हाला काय चाटायचं का तुमच्या त्या प्रगत देशाला? तिथं साधा एक तुळस किंवा वडाचं झाड मिळत नाही म्हटल्यावरती. आणि बाकीच्या गोष्टी तर काय बोलणं बाकीच नाही. तुम्हाला त्या तुमच्या खोराड्यातून बाहेर निघायला वेळ मिळाला पाहिजे ना. त्या अमेरिकेमध्ये सगळ्या गोष्टी मिळतात, कारण आता अमेरिकेमध्ये जवळजवळ आहे ना खूप लोक राहतात. 30-40% भारतीय लोक राहतात तिथे. कम्युनिटी असते ना, इंडियन कम्युनिटी. तुम्हीच म्हणता ना कम्युनिटी डेंगे हाकत असता मोठे मोठे. काय झालं मग तिथे एक वडाचं झाड मिळत नाही का? कोणीतरी म्हणेल आता वडाचं झाड वगैरे मोठं असतं, ते तसंच कसं लावू शकतील वगैरे वगैरे. तर अंधभक्तांनो जागे व्हा, जागो ऑडियन्स जागो. ते बोन्साय बोन्साय नावाचा प्रकार वगैरे असतो की नाही माहिती की नाही तुम्हाला? बोन्साय हा आहे ना कलमाचा एक प्रकार असतो. मोठ्या मोठ्या झाडाला एक विशिष्ट पद्धतीने कलम करून त्याचं रूपांतर आहे ना छोट्या कुंडीत करता येतं. जसं की अशोकाचं झाड, वडाचं झाड, पिंपळाचं झाड, हे मोठी मोठी झाडं ना छोट्या छोट्या कुंडीमध्ये, एका स्नेक प्लांट असतं का वांग्याच्या झाडा एवढं, तेवढं त्याची उंची करून ते लावता येतं. एकदम हेल्दी पद्धतीने कुंडीत वाढवता येतं. पण ह्या नटव्यांना अमेरिका युरोपमध्ये फक्त कित्येक वर्ष राहून ह्या फक्त तिथल्या ना अर्धवट कपडे घालून फिरण्याच्या, थोबाडावर पोत्रा फिरवण्याच्या आणि नखरे करण्याचंच ह्यांनी तिथं राहून शिकल्यात. बाकी कुठल्या गोष्टी ह्या कधी शिकल्या नाहीत आणि शिकणार सुद्धा नाहीत. एवढी 10-10 वर्ष राहतात त्या युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, पण ह्यांना तिथे साधं एक वडाचं झाड, काय तुळस मिळाली नाही. अरे काय म्हणजे काय बोलायचं आता ह्या बायकांना? आणि काय तो तमाशा लावलाय भारतीय सणांचा, बाप रे, माझं तर डोकं आऊट झाले बघून. कशाला हो, कशाला? काय तुम्हाला कोणी अट्टहास म्हणजे तुम्हाला कोणी बळजबरी केली आहे का? जेव्हा भारतात याल, एखादा सण असेल भारतात, तेव्हा करा. नाही तर अमेरिकेत राहून अमेरिकन कल्चर तुम्ही तसंही फॉलो करता, मग ते फॉलो करत बसा. तिथे राहून हे असलं भारतीय बनण्याचा पुळका आणू नका. आणि काय ते भारतीय बनण्याचं ढोंग करतात. म्हणजे चुकून एखादं ऑडिशन दिलं ना तुम्ही, तर ते रोल मिळेल अशी तर भारतीय परंपरा जपण्याची ना ॲक्टिंग तर तुम्हाला भारी मिळेल. म्हणजे समजलं नाही ना मंडळी? बघा बरं, काय ते भारतीय बनण्याचं ढोंग करतात. चुकून एखादं ऑडिशन दिलेत ना तुम्ही, ते रोल पण तुम्हाला असाच मिळेल. जे लोक म्हणतात ना भारतीय बनण्याचे ढोंग करण्याची ॲक्टिंग करतात ना, तसा ढोंगी लोकांचा रोल तुम्हाला मिळेल. सण आला की ह्या बायका आहे ना भारतीय बनण्याचं, मी मराठी, मी महाराष्ट्रीयन, रूढी रीती परंपरा ह्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि सगळ्या बाहेर येतात. म्हणजे सण आल्याने ह्यांच्या साड्या, मणी, मंगळसूत्र, टिकले, सिंदूर, गजरे बाहेर येतात. नाहीतर इतर वेळी ह्यांच्या पायात जोडवी तर सोडा हो,
गळ्यात मंगळसूत्र, कपाळाला टिकली, हातात बांगड्या, ह्या सगळ्या गोष्टी तर कुठे नसतात. अर्धवट कपड्यात बोंबलत हिंडत असतात, नंगा नाच करत असतात. सण आले की ह्यांना खूप सज्जन बनण्याचं ना हुल येते आणि सज्जन बनण्याचं आव आणतात. आणि त्यात अजून कमीला भर ही गोडबोली तर बेअक्कल बाई सगळ्यात थर्ड क्लास आहे. हिला तर शरम नाहीच आहे. आता अमेरिकेत गेल्यापासून हिने ती सगळीच विकून खाल्ली काय काय माहिती. इतर वेळी हिची चुम्माचाटी ऑन कॅमेरा तर चालूच असते, पण सणासुदीला सुद्धा हिचं त्या दिवसाचं पावित्र्य समजत नाही, हिला त्या दिवसाचं महत्त्व समजत नाही. नवऱ्याला ऑन कॅमेरा घेऊन त्याच्या गळ्यात काय पडणं, नाचणं, मुरडणं, ते गालावरून हात काय फिरवणं, ते छपरी चाळे काय करणं, काय लावलंय हे ते इशारे बिशारे काय हे? 4 भिंती एवढं मोठं घर कशाला दिलंय तुम्हाला तिथे? तिथे जाऊन काय शेण खायचं ते खावा. तुमचे व्लॉग टीनेजरपासून फार म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत सगळे लोक बघतात ना, त्यांच्यावरती काय परिणाम होतील तुमच्या असल्या चुम्माचाटे चिचोरेपणाचे? निर्लज्जम सदासुखी पीपल आहात. आणि एक गोडबले, तू ते एक नंबरची वर्स्ट बाई आहेस. ती बोंबली तरी जरा बरी आहे, निदान ऑन कॅमेरा ती भान तरी राखते की बाबा कुठली गोष्ट करायला पाहिजे. पण तू तर काळातून उठलेली, तुला नवरा कधी मिळालाच नव्हता. ती त्याच्या अंगावरती झटे घेत असते वेड्यासारखी काहीतरी. आणि तुझा नवरा पण तुम्हाला तो बैल रिकाम टेकडा, तो पण काय बोलत नाही का ग? की बाबा नको ऑन कॅमेरा, ह्या सगळ्या गोष्टी बरं नाही दिसत, दापत नाहीत का ते तुम्हाला लोक? तो पण बिचारा, त्याला सुद्धा बायको कधी भेटलीच नव्हती वाटतं. ऑन कॅमेरा तो पण चुम्मासाठी करायला येतो लगे. एवढं तुम्हाला चुम्मासाठी करायची इच्छा आहे ना, ते ओनली फॅन्स वगैरे आहे बघा, तिकडे जाऊन करा तुमचं चुम्माचाटी. हे असलं फॅमिली व्लॉगमध्ये हे असलं तुमचं काहीही नका विकू कॉन्टेंटच्या नावावरती. छपरीपणा करतात मूर्ख लोक. आता ते ह्या गोडबोली ना, त्या झोंबलीचा व्लॉग अपलोड करायचं सोडून सगळा कॉपी केलाय. म्हणजे अपलोड तर बघा, अपलोड तर काय बाबा, अपलोड तर एकदम मागे पुढेच केलाय. म्हणजे ती अपलोड करायची वेळ तर कॉपी केलीच आहे आणि सगळंच कॉपी केलंय. म्हणजे त्या बोबलीने सकाळी 10 वाजता टाकला ना, तर ही बाई लगे 11 वाजता टाकते. म्हणजे आधी तिचा व्लॉग सगळा बघायचा आणि नंतर एडिट करताना काय कॉपी टॉपी करायचं असं ते सगळं करायचं आणि स्वतःचं म्हणून पोस्ट करायचं. तुझा हा चोरटेपणा, कॉपी करायचा टॅलेंट बघून मला तर असं वाटतं ना, तू इंजिनिअरिंग सुद्धा ना कॉपी करूनच पास केलं असणार. अगं किती ते तिचा तसला तो बकवास मेकअप करायचा. ह्यांना वेळच वेळ मिळतो, पण ह्या बाईला पुरणाचा नैवेद्य करण्यासाठी किंवा साधा पोळी भाजीचा नैवेद्य सुद्धा करण्यासाठी हिचा जीव जातो. अजून किती ग चोरी करशील ग लोकांची? कॉन्टेंट चोर कुठली? आजवर त्या बोंबलीच्या जीवावर कंटेंट चोरून चोरून तिच्या जीवावर आयत्यावर पायत्यावर पिठावर रेगोट्या मारून सिल्वर बटन कमवलंस. आणि आता तर पार तिचा पूर्णच्या पूर्ण व्लॉग कॉपी मारलास म्हणजे. आणि आम्ही उगाच तिला बेअक्कल समजत होतो, पण खरंच तिला ना थोडीफार अक्कल तरी आहे. पण तुझ्यासारख्या त्या अडाणी बाईला काय समजणार आहे ना? ती बिचारी अडाणी असून सुद्धा कंटेंटसाठी किती जीवाची मारामारी करते ग. आणि तू फक्त भिकाऱ्यासारखं आदल्या दिवशी उठतेस पारूस झोपेतून आणि तिचा व्लॉग बघतेस एखादा आणि स्वतः एकदम सेम टू सेम रिक्रिएट करते. लोकांनी तुला रिक्रिएट करायला नाही सांगितलेले. शो युअर ओन क्रिएटिव्हिटी. स्वतःला खूप स्मार्ट समजतेस ना, हे असं स्मार्टली चोरी करण्यात का ग? अगं पण तू चोरी करण्यात सुद्धा स्मार्ट नाही आहेस. त्या मंडळी तुम्ही बघा, त्या बोंबलीचा गेल्या वर्षीचा वटपौर्णिमेचा व्लॉग, ह्या बाईने सेम टू सेम तसाच व्लॉग त्या गोडबोलीने ना कॉपी केलाय. कॉपी तर केलाय सोडा, रिक्रिएट केलाय. नीट रिक्रिएट करायला सुद्धा हिला जमला नाही. इतर वेळी तर तिच्याबद्दल ह्या कॅलीला म्हणजे ह्या गोडबोलीला त्या बोबलीबद्दल बोलायला आवडत नाही, पण तुला तिचा कॉन्टेंट चोरायला कॉपी करायला मात्र खूप आवडतो. अजून किती दिवस तिच्या जीवावर जगणार आहेस ग? तिने केलेल्या सगळ्या गोष्टी करायच्या वगैरे. जरा स्वतःची डिग्निटी, सेल्फ रिस्पेक्ट बाळग चोरटे. अजून किती चोरशील तिचा कॉन्टेंट? चोर आहेस एक नंबरची तू चोर. जरा एक दिवस स्वतःचं डोकं लावून बघ. स्वतः एखादा व्लॉग आहे ना, स्वतःच्या क्रिएटिव्हिटीने बनवून बघ. स्वतःला तुला समजेल तेव्हा किती मेहनत लागते, ते किती आटापिटा लागतो, काय काय करावं लागतं ते. त्या झोंबलीला ना किती त्रास, किती काय काय तिची रात्र ती जागून काढत असेल. व्लॉग उद्या काय बनवू, उद्या काय बनवू, उद्या काय बनवू, उद्या काय दाखवू हे करण्यासाठी. पण तू जरा सुद्धा देवाला सुद्धा घाबरत नाहीस ग. उद्या तिने तुझ्यावर कॉपीराईट टाकला तर मग तुला कळेल की बाबा कसं असतं ते. जरा सुद्धा घाबरत नाहीत. भिकाऱ्यासारखी सरळ धडधडीत दिवसा ढवळ्या तिचा कंटेंट चोरायला जातेस. साधा सुद्धा नाही, थोडा थोडका नाही, अख्खाच्या अख्खा व्लॉगच तू कॉपी पेस्ट करून टाकलास. अरे बाप रे बाप. म्हणजे आणि तुझा तो नवरा तो सुद्धा तुझी ह्याच्यामध्ये मदत करतो. शी बाबा, जरा लाज वाटू द्या रे, लाज. उद्या तुमची मुलं, खानदान सगळे हे व्लॉग बघतील, तेव्हा त्यांना हे सगळं सत्य समजेल तर काय तुमची इज्जत राहिली? थोबाडात मारतील ते तुमच्या उठून. आणि ते बोंबलीचं आली ना कधी चुकून अमेरिकेला, ती तर तुझ्या फाट्यावर एक लाद घालेल आधी आणि मग तुला काय बोलायचं ते बोलेल. थांब, त्या बोंबलीला चुगलीच करते मी की तुझं हे अशी कॉपी करते म्हणून. का ग? इतर वेळ तू म्हणते ना ती माझी कॉपी करते.
आमच्याकडे आहे प्रूफ की कोण कोणाचं कॉपी करते ते. झाले खोटारडे लोक तुम्ही. आणि गाणं सुद्धा सोडलं नाहीस ग तू. मांडूळ कुठली दुतोंडी पांढरी पाल. मंडळी बघा, हिला शो ऑफ करण्याशिवाय दुसरं काही येत नाही, पण कॉपी करायचं, व्लॉगची चोरी करायचं, त्या युरोपियन बोंबलीची, हे सगळं तिला करता येतं. सुरुवातीला तिच्यासारखं आली कुर्ता घालून बडबड करायला, आणि तिने जसं लास्ट इयरला बांगड्या नेकलेस घालताना, सिंदूर लावताना, जिना उतरताना वगैरे वगैरे जसं सगळं केलं होतं ना, ते कुठलं तरी सिनेमॅटिक शॉट वगैरे म्हणतात, तसं काहीतरी केलं होतं. हिने ह्या वर्षी सेम टू सेम तसं केलं. आणि भरीसभर तिने काष्टा साडी घातली होती तर हिने पण तसंच काष्टा साडी घातली. तिने पांढरा स्टूल ठेवून त्याच्यावरती ते झाड मांडलं. हिने पण सेम टू सेम स्टूल सुद्धा मांडलाय पांढरा आणि त्याच्यावरती झाड ठेवले. अगं काय हे काय, किती ते हां किती ते कॉपी करशील अजून, मला सांगा म्हणजे. हिचे काय बरं स्वतःचे कष्ट, हां काय हिचे कष्ट, आणि तुम्ही हिला म्हणता तू खूप छान करतेस. अहो सगळं दुसऱ्याचं कॉपी करते ही. आयता त्या बोंबलीचं बघायचं रोज उठून, आणि सगळं आपल्या मेंदूला शरीराला काही ताणच नको, आणि सगळं तिचं येऊन छापायचं. अंधभक्त पण कसले आहेत काय माहिती, हिला नुसतं वाह वाह करत असतात. जरासुद्धा डिझर्विंग पीपल आहे का ही जरा तर बघायचं ना. दुसऱ्यांचे व्लॉग बघायचे आणि सगळे एकदम सेम टू सेम कॉपी पेस्ट करायचे आणि टाकायचे. चोरटे गोडबुले, अजून किती चोरी चपाटी करशील ग. त्या बोंबलीच्या जीवावर जगतेस, त्या बोंबलीच्या जीवावर ते तुकडे मोडतेस, एवढा शो ऑफ करतेस आणि तिलाच वरतून मास दाखवतेस वय ग. तू कितीही कर ग चोरी चपाटी, पण शेवटी ना ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं आणि कॉपी ते कॉपीच असतं. आणि कॉपीला सेकंड हँडला काहीही डिमांड नसतं. तिचा एवढा तुला वाटतं ना की बाबा तुला लोक खूप पसंत करतात वगैरे वगैरे, तर तू स्मार्ट समजतेस ना. तर सेकंड हँडला तर व्हॅल्यू नसते, हे तुला माहितीच असते. त्याच्यामुळं ना सगळ्या गोष्टी जरा रिअल ठेवायचा प्रयत्न कर. एनिवेज तुला रिअल वगैरे ह्या शब्दाचा काही अर्थ माहीतच असेल, कारण तुझं ते यूट्यूब चॅनल सगळं त्या बोंबलीच्या जीवावरती चालते आणि तू सगळं एक एक रुपया त्या बोंबलीच्या जीवावरती कमवलायस. मी इतर वेळी तिला खूप मूर्ख समजत होते, पण आज समजलं काहीही असो, ती लांब जरी असली ना 7 समुद्राच्या पलीकडे, पण आम्ही खऱ्याचीच बाजू घेऊ, कळलं का. चोरटे कुठली ती कशी का असेना, पण तिचा कॉन्टेंट खरा असतो आणि ती कसं का असेना, तिचं वाकडं तिकडं भलेही खोटं बोलून का असेना, पण तिचं ती स्वतः क्रिएटिव्हिटी करते, म्हणून ती एवढं ट्रोल होते. तुझ्यासारख्या बायका काय ग, आयत्या भिकाऱ्या दुसऱ्यांचं चोरतात आणि आरामात आयत्या पिठावरती रेगोट्या मारत बसतात. आणि काय ती काष्टासारी बाबा, अतिशय भंगार वाटत होती. म्हणजे ही एकतर स्वतः एवढे बुटका जामून आहे आणि त्यात ती तसली नेसलेली काष्टासाडी आणि त्यात ते काळे बेंद्रे पट्ट्याचे सँडल चप्पल काय घातलं होतं काय माहिती. पण ते बघून तर असं वाटत होतं ना कुठेतरी लढायला जायचे. तुझ्याकडे बघून तर असं वाटतच नव्हतं ना की पूजा वगैरे करायला जातेस म्हणून. हा फील तर बिलकुलच नाही आला. फक्त ना ते चिलखत आणि तो जिरेटोप असतं का तेवढीच कमी होती. आणि काय ती साडीची फिनिशिंग वगैरे. 10 वर्ष झाली तुझ्या लग्नाला, तुला एक साडी नाही नेसता येत का. कळतले राव तुम्ही कसल्या बायका, म्हणजे साडीच नेसणं होत नाही तर पूजा तरी कशाला करायची. पूजा तरी काही नीटनेटके करून काही दिवे नाही लावलेले, उलट त्या देवाला अजून नाराज करून ठेवले. म्हणे 7 जन्म मला हाच पती मिळावा. ठेवा तुझे ते खोटारडे नवरे ना तुमच्यात घुसवून ठेवा, आम्हाला नको तसले ते. आणि मला नाही वाटत की अजून कोणी पण अपेक्षा करा तुमच्यासारख्या खोटारड्या नवऱ्यांची. तू खरंच बाई आहेस का गं, सांग मला. तुला फक्त मेकअप करायला येतं, दुसऱ्यांचा चोरटा येते, चोरी करायला येते, चोरी चपाटी करायला येते, पण तुला एका वाडाची पूजा नाही करतायत. पूजेला पायात जोडवी तरी घालावी होती ना, ते सुद्धा तुला तुझ्या माईने नाही शिकवलं वाटतं ग. फक्त तुला चोरी करायला आणि खोटं बोलायला शिकवलं वाटतं, ह्याची शिकवण मिळाली वाटतं. ह्या बाईला पूजेची जेवढी एक्साइटमेंट नव्हती ना, तेवढी हिला रील बनवायची एक्साइटमेंट होती. आणि काय ते गडी हागाला बसतात ना तसं बसून पूजा करत होती. अगं काय ते जरा तरी बाईसारखा सोजवळपणा नाजूकपणा बाळग अंगामध्ये. डब्बा ढोल बुटका जामून कसं उड्या मारत असते तुलाच माहिती आहे बाबा. आणि पानाचा विडा, साधी सिंपल गोष्ट आहे ग, बेसिक नॉलेज आहे. 7वी 8वीच्या पोराला सुद्धा कळेल की बाबा पानाचा विडा कसा ठेवतात. पानाचा विडा सुद्धा उलटा ठेवलाय आणि त्याच्यावरती तू कॉईन घेतला होतास ना ताटामध्ये, तो कॉईन का खायला घेतला होतास का चॉकलेट गोळ्या बिस्किट आणायला घेतला होता. तर कॉईन ठेवून त्याच्यावरती सुपारी ठेवून तो गणपती बनवायचा असतो ना. पण मूर्ख बाई, अर्धवटच कळतेस तू सगळं. काय बाबा तो देव पण कसं काय चालवून घेत असेल काय माहिती. आणि काय तो तुझा वड म्हणजे नव्हतं सगळं जमून येत तर नव्हतं करायचं ना ग. नसतंच केलं तरी काय हरकत नव्हती. तुझा तो नवरा 7 जन्म तुलाच मिळणार होता. आता तो तुला मिळायचं सोडून चुकीच्या झाडाला चुकीच्या पद्धतीने कुठली पानं तोडून आणलीस वगैरे काय काय कुटाने केलेस, ते सगळं मिळून तुझा तो नवरा तिसराच कोणाला मिळून बसेल. तुझं सोड ग, त्या तिसऱ्या कोणाला मिळेल त्या बाईच्या आयुष्यभराचे वांदे होतील. कारण
तुझ्यासोबत आदल्या वर्षी राहून हा तर खोटं बोललाच आहे. बिचारे तिच्या आयुष्याचे वांदे होतील ना. तो वड होता का क्राफ्टमध्ये बनवलेला? मला सांग. मला तर काय वाटतं माहिती आहे का मंडळी, तो वडबीड काही नव्हता. तिच्या ते बारक्या पोराने क्राफ्टमध्ये बनवलेला काहीतरी स्कूलचा प्रोजेक्ट बिजेक्ट असेल आणि हिने ते उचलून आहे ना फेऱ्या मारल्या त्याला कागदाला, त्या कागदाच्या पुठ्ठ्याला. काय अशाने त्या नवऱ्याचं 7 जन्म मिळायचं सोड, त्या नवऱ्याचं आयुष्य कमी करत बसशील तू. हे असं येड्या हळदीने माखल्यागत काहीतरी वडाला फेऱ्या वगैरे मारत बसते. काय 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 त्या नवऱ्याचं आयुष्य कमी करून ठेवशील. देव न करू असं काही व्हावं, पण काहीतरी उद्भवलं तर काय कोणाला बोलायचं ना. काय बोलून चालून कोणाला ते ऐकणार आहे का? वडाला तर नाहीच नाही नैवेद्य दाखवला ह्या बाईने, पण घरातल्या साधा देवाला पण नाही दाखवल्या ग. त्या बोंबलीने कसा कासेना साधा भाजीपोळीचा नैवेद्य तरी दाखवला देवाला. स्वतः खिचडी बिचडी ते तर काही का असेना, पण तिने केलं काही का असेना नैवेद्य तिने दाखवलं. पण तू ग खिचडीचा नैवेद्य देवाला तर दाखवला नाहीस ग. स्वतः बसलीस गिळत तिथं. पुरणपोळी चपाती भाजी तर लांबच राहिली. काय ग कॅले फॅले काय करतेस ग तू घरात बसून? तुझी पोरं तर पार सगळी डे केअरमध्ये असतात. हां, तुला धडनीटकं पोरं सांभाळता येत नाहीत, तुला धडनीटकं कुठला सण करता येत नाही. इतर वेळी 365 दिवस तू अर्धवट स्वयंपाकच बनवत असते. कधी चपाती बनवतेस तर कधी भाजी बनवत नाहीस, भाजी बनवते तर कधी भात बनवत नाहीस. माशाची थाळी बनवतेस पण त्यात तुझा भातच नसतो. आता वटपौर्णिमेला तू फक्त साबुदाण्याची मिसळ बनवलीस. काय ते होतं प्रकार काय माहिती. नैवेद्य कोण बनवणार? आई आपली का तिकडून पाठवणार होती ती? हां, नाही तू हो असं वाटत असेल ना, वडाचं झाड तर डुप्लिकेट आहे, त्याला काय करायचं ना नैवेद्य, असं हे म्हणत असशील. बरोबर ना? काय ग काय, मला निदान सणाला तरी पूर्ण स्वयंपाक करत जा. सणाचा तरी मान कधी करणार. चुम्मा चाटी करण्यापासून, रीलमधून, छपरीपणातून, निब्बेगिरी करण्यातून वेळ मिळाला तर बनवू ना आपण स्वयंपाक. आणि काय ते उपवासाची मिसळ बनवली का? पण मंडळी मला सांगा, तो साबुदाणा पाहून असं वाटत होता का की सकाळी किंवा ताजा फ्रेश बनवलाय असं जाणवत होतं का तुम्हाला? ती लिटरली तो साबुदाणा ना, साबुदाण्याची ढेकळं बनली होती अशी, आणि चमच्यानी तो अशी तोडत होती. साबुदाण्याची ढेकळं कधी बनतात? जर तो साबुदाणा आदल्या दिवशी बनवला किंवा सकाळी बनवून तासभर फ्रीजमध्ये ठेवला ना, तेव्हा त्या साबुदाण्याची थंडीने ढेकळं बनतात. असं होतं तो साबुदाणा. आणि त्या साबुदाण्याच्या मिसळीमध्ये एवढे सगळे आयटम होते, बटाटा ते काय काय काय. तुम्हाला वाटतं का ही आळशी म्हातारी एका दिवशी एवढं सगळं बनवेल म्हणून? मला तर काय वाटतं माहिती आहे का, हिने हे सगळं आदल्या दिवशीच बनवलं असणार आणि दुसऱ्या दिवशी एवढा मेकअप करण्यामध्येच वेळ गेला असणार हिचा, तर हिने स्वयंपाक बनवला नाही. एवढी मिसळ कधी बनवत बसावी नाही. खरं सांग चोट्टे, तुझ्या आईला तू मिसळची रेसिपी कधी विचारलीस? ही मंडळी, मला तुम्हाला मी सांगते, हिला कमेंटमध्ये कोणीतरी विचारलं की मिसळची रेसिपी कुठल्या चॅनलवरून शिकलीस, तर ही काय बोलते, मला माझ्या आईने सांगितली. आईला फोन करून विचारला. मला सांगा आता मंडळी, हिची आई कुठल्या जमान्याची? हिच्या आईचा जमाना कुठला? हा जमाना कोणता? आईच्या जमान्यात मिसळ वगैरे हा प्रकार होता का ना? चला, ती मिसळ वगैरे असेल, कोल्हापूरची मिसळ तो प्रकार असेल, पण ही उपवासाची मिसळ वगैरे हा प्रकार होता का? हा प्रकार बाजारामध्ये, मार्केटमध्ये, यूट्यूबमध्ये आत्ता जे काही नवीन क्रिएटर आहेत ना, जे होममेकर आहे, त्यांनी आता गेल्या वर्षी वगैरे काहीतरी हा इंट्रोड्यूस केला वेगळं काहीतरी म्हणून. आणि ही बाई बोलते मला माझ्या आईने सांगितलं. फालतूपणा करायचा अवघाच. म्हणजे आईने पण कुठून तरी चोरून केला असेल आणि हिनी पण कुठून तरी चोरून टाकला असेल. कारण आता वटपौर्णिमेच्या निमित्ताने सगळ्यांचाच उपवास असतो. सगळ्या होममेकरनी, सगळ्या महिलांनी ज्या यूट्यूबवरती कुकिंग दाखवतात त्या सगळ्यांनी रिसेंटली एखादी रेसिपी टाकली असेल. हिने तिथलंच बघितलं आणि नेहमीसारखे हिचा चोरी करायचा टॅलेंट दाखवला आणि स्वतःच्या चॅनलवरती आईचं नाव देऊन खपवून टाकलं. तू कितीही बोल ग, शेवटी चोरटी एक नंबर आहे, नंबर 1 चोरटी आहेस तू, चोरटी. जे यूट्यूबर बोलतात ना, धुनी भांडीवाली यूट्यूबर नाही, धुनी भांडीवाल्या, लादी पुसणाऱ्या, तुझ्यासारख्या यूट्यूबर खोटं बोलणारच नाहीत, खोटं बोलू शकत नाहीत. त्या यूट्यूबर कसल्या ग? हां, आणि तू ज्यांच्या जीवावरती एवढा माज करतेस ना, त्यांना जरा नीट बोल, कळलं का? उद्धटपणा जरा तुझा तू कमी कर. ह्या बाईला एका काकूने ना विचारलं होतं की माझी मुलगी ऑस्ट्रेलियात राहते, तर तिच्याकडे मिळतं सगळं, वडाचं झाड वगैरे आहे त्यांच्या इथे, तर तू तसं का नाहीस केलं? तर हे काय म्हणते, बहुतेक तुम्हाला परदेशाची बरीच माहिती नाही वाटतं. मी ऑस्ट्रेलियात नाही राहत, मी अमेरिकेत राहते, आमच्या इकडे असं काही नाही मिळत.
परदेशाची माहिती असावी नसावी, तुला किती माहिती आहे ग परदेशाची? हां, 10 वर्ष झालं राहतेस ना त्या अमेरिकेत, तुला एक साधं तुळशीचं रोप मिळालं नाही तिथे, तुला साधं वडाचं झाड मिळालं नाही तिथे, तुला किती ग परदेशाची माहिती? परदेशाच्या डेंग्यात असला तो माज आहे ना, तुझ्या नवऱ्याला दाखव तिकडे जाऊन. इथं ऑडियन्सच्या जीवावरती मोठं होऊन त्यांचंच खाऊन चोरी करून चपाटी करून जो माज दाखवतेस ना, त्याच्यावर हे असलं करू नकोस. जरा कमी कर हे असलं उद्धटपणा वगैरे. निदान एका काकूंच्या वयाचं तरी मान ठेव. तू एकटीच काय परदेशात राहत नाहीस. तुला कोणी काही सांगत असेल पटलं तर घे, नाही तर नकोस ठेवू, नाही तर तशीच चुलीत जा. तुझे संस्कार दाखवू नकोस. तू किती शिकलेलीस आहे, किती नालायक आणि किती खोटारडी आहेस ते. स्वतःला ओव्हर स्मार्ट समजतेस ना. तुला जरा ते गुगलवर जाऊन बघ जरा ते बोनसाय आणि रबर ट्री मधला फरक काय असतो ते. आली मोठी सांगते म्हणजे बोनसाय आणि रबर ट्री वगैरे ते सेमच असतं. काय घंटा सेम असतं? मूर्ख कुठली. मेकअपमध्ये तुला माहिती असेल ना, ते फाउंडेशन प्रायमर वगैरे ह्यामध्ये काय फरक असतो ते तसं असतं ते. बोनसाय आणि रबर ट्री काय सेम नसतं, त्यामध्ये खूप फरक असतो. वेडी कुठली आली आहे तू. चोरटी ते चोरटीत राहणारच ग. तू खूप स्मार्ट समजतो. आपण आम्हाला माहिती तुझा स्मार्टनेस किती आणि कुठे आहे ते. चोरी करण्यातच तुझा स्मार्टनेस दिसतो ते. आता तर मी तुला चोरटीच समजणार. चोरटी कुठली चोरटी, गोड बोले चोरटी, गोड बोले चोरटी.